श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। सध्या आपण प्रत्येक राशी यांचे स्वभाव वैशिष्ट्ये पाहत आहोत। आज आपण कालपुरुषाच्या कुंडलीतील क्रमांक 4 ची म्हणजेच कर्क राशी पाहणार आहोत। ही चंद्राची जलतत्वाची चर स्वभावाची स्त्री राशी आहे। कुंडलीत मन, माता, सुख, दुःख, घर, गाडी या गोष्टी दर्शविणाऱ्या चतुर्थ स्थानी कर्क राशी येते। पाण्यातील खेकडा हे त्याचे चिन्ह आहे। कर्क राशीची मानसिकता अत्यंत हळवी, भावनाप्रधान, संवेदनशील असते। ही माणसं चटकन दुखावले जातात। बुद्धीपेक्षा भावनिकतेकडे वागणे तसेच काही प्रमाणात चंचलता हे प्रकार यांच्यात म्हणजे कर्क राशीत दिसून येतात। मित्रमैत्रिणी, आवडीनिवडी, घर, नातलग या गोष्टींकडे यांची जास्त ओढ असते। सिंह रास राजा तर कर्क रास राणी आहे। लोकप्रियता आणि प्रसिद्धीसाठी ही रास अनुकूल आहे। माणसं जोडण्याची व लोकप्रिय होण्याची क्षमता उपजतच कर्केकडे आहे। या व्यक्ती कुटुंबात, समाजात, शहरात, देशात प्रिय होतात किंवा नावाजल्या जातात। मात्र कर्क ही रास मानसिकदृष्ट्या कमकुवत असते। कर्क राशीचा स्वामी चंद्र हा मनाचा कारक आहे, त्यामुळे मन चंचल व अस्थिर असते। कर्केचा अंमल छातीवर आहे। मातेचे दूध, गर्भजल, त्याचप्रमाणे लाळ, अश्रू, रक्त, पाचक रस हे सगळं कर्केकडे येतं। तसेच पित्ताशय, जठर, यकृत आणि एकूण पचन संस्थेवर सुद्धा कर्क राशीचा अंमल आहे। त्यामुळे छातीशी संबंधित दुखणे, बरगड्या दुखणे, प्रसूतीनंतर दूध कमी येणे, अपचन, कावीळ, जलोदर असे विकार किंवा असे आजार कर्क राशीच्या लोकांना होण्याची शक्यता असते। मानसिकता बिघडणे, वेड्यासारखे वागणे किंवा एकटेच बडबडणे, हातवारे करणे, मानसिक दुर्बलता, नैराश्य, झोपेशी संबंधित आजार, डोळ्याचे विकार असे आजार देखील कर्क राशीकडे येतात। नोकरी संबंधात विचार करायचा झाला तर जलसंबंधात दर्शविलेले क्षेत्र, वाहन प्रवास, होम, प्रोडक्ट, गृहउद्योग, लहान मुलांचे क्लासेस, गुरुचा संबंध आला असता शाळेतील शिक्षक या संदर्भात व्यवसाय किंवा नोकरी करताना या व्यक्ती आढळून येतात। थोड्या थोड्या वेळाने मूड बदलणारी ही रास आहे। या राशीत पुनर्वसूचे शेवटचे एक चरण, पुष्य व आश्लेषाचे 4 चरण येतात। पुनर्वसू हे गुरुचे नक्षत्र आणि चंद्र हा जलतत्वाचा आणि गुरु हा आकाश तत्वाचा। त्यामुळे अशा व्यक्ती ईश्वर भक्त लोकसेवा करणाऱ्या सत्वगुणी अभ्यासू असतात। त्याचप्रमाणे दुसरे नक्षत्र आहे पुष्य नक्षत्र। हे नक्षत्र शनीचे आणि राशीस्वामी चंद्र। अशा व्यक्ती कायदे पंडित, श्रीमान, धर्मशील, धनिक, शांत चित्त असणाऱ्या असू शकतात। तिसरे नक्षत्र येते ते म्हणजे आश्लेषा, म्हणजेच बुधाचे नक्षत्र आणि कर्क रास म्हणजे चंद्र। या व्यक्ती वैभवाची इच्छा करणाऱ्या, स्वातंत्र्यप्रिय, त्याचप्रमाणे काही प्रमाणात विषारी वस्तूंचा व्यापार करणाऱ्या, कृतज्ञ, धूर्त, जर कुंडलीत चंद्र किंवा बुध बिघडला असता मंदबुद्धी सुद्धा असू शकतात। तर हे झालं कर्क राशीचं राशी भविष्य। आपण पुढच्या याच्यात सिंह आणि त्यापुढील राशी पाहू। धन्यवाद। कसं वाटलं तुम्हाला कर्क रास ऐकायला? मेसेज बॉक्समध्ये मेसेज टाकायला विसरू नका आणि पुढील राशी पाहण्यासाठी आपलं चॅनल पाहत राहा।